तर आज आपण करणार आहे बेसनचे लाडू। त्याच्यासाठी आपल्याला आधी तगार बनवून घ्यायची। इथेशी मी एका कढईत पाऊण ग्लास पाणी ना पावणा किलो साखर घातली। आता ही साखर चांगली एक साईडला वितलून घ्यायची। एके साईडला घ्यायचं आहे बेसन भाजीत। बेसनासाठी मी कढईत तूप घातला आता 1 किलो बेसनाचे लाडू करायचे असतील तर त्याला पावणा किलो तूप ना पावणा किलो साखर लागतं। इथे एकेकडे तूप घालून चांगला बेसन भाजूनशी घ्यायचा। आता जर तुम्ही अर्धा किलोचा जरी लाडू करत असाल ना तरी पण 1 घंटा तरी जातच बेसन भुजायला। नाही बेसन आपल्याला स्लो गॅसवर भुजायचं आहे। इथे आपली साखर वितळली ती ना पाकाला कड येत होता। मगशी त्यान मी 4 चमचे दूध घालून त्याच्यावर येणारा घाणेरडा फेस काढून घेतला। आता आपला पाक आटला ना की चांगला घट होतय। मगशी त्यान 2 चमचे तुपाचं घालायचं ना आपला पाक या कन्सिस्टन्सीला आला का लगेच एक मोठा थॅलन काढायचा। अशा प्रकारे थंड होईपर्यंत हलवत राहायचा, नाही तर त्यान गुठल्या होतात। आता थोड्याफार तर गुठल्या होणारच। मगशी ती तगार चालणीनं चालून अशा पद्धतीने एकदा मिक्सरला लावून घ्यायचा। आता भुजलेला बेसन चांगला गार करून मगशी बनवलेली तगार याच्यात मिक्स करायची। आता जर का तुम्ही गरम गरम बेसनानच तगार मिक्स केली ना तर ती तगार वितलल ना तुमचा लाडू असं रवाल होणार नाही। जसं मिठाईवाल्याकडे भेटतात ना तसं लाडू बनवायचं असतील तर बेसनात डायरेक्ट तूप न घालता थोडा थोडा करून तूप घालून बेसन चांगला भुजून घेऊन थंड करून मग तगार त्याच्यात घालायची। मगशी लाडू चिकट न लागता असं तोंडान विरघळतान। जर का तुम्हाला पण ही रेसिपी पटली असेल तर प्राजस किचनला नक्की फॉलो करा। बाय।